students, good afternoon. Today we are going to discuss about endoplasmic reticulum. Endoplasmic reticulum. It is the cell organelle found in eukaryotic cell. It is a cell organelle found in eukaryotic cell made by interconnected membrane system or interconnected membranes. Okay. It is an interconnected, or we can say that it is an interconnected network of flattened enclosed stacks or tubes. Or it is an interconnected flattened or interconnected network of flattened enclosed stacks or tubes. Okay, tube-like structures, tube-like structure known as cistern. Okay. So endoplasmic reticulum म्हणजे काय? It is a cell organelle found in eukaryotic cell. Okay. And it is made by interconnected membranes. म्हणजे जे मेम्ब्रेन सिस्टीम जे आपण म्हणतो ते मेम्ब्रेन सिस्टीम एकमेकाशी इंटरकनेक्टेड असते, तर त्याच्यापासून या ठिकाणी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बनतो किंवा यालाच म्हणायचं इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ फ्लॅटन एन्क्लोज्ड सॅक्स. म्हणजे या ठिकाणी असं सॅक लाईक असे स्ट्रक्चर्स असतात आणि या ठिकाणी हे फ्लॅटन सॅक लाईक स्ट्रक्चर्स these are interconnected. Okay. These are interconnected enclosed sac like structures or tube like structures. They are known as the cistern. याला काय म्हणायचं? Cistern. Okay, cistern. So we will discuss the ultrastructure of the endoplasmic reticulum. Ultrastructure. So it is the network of membranes called as the cistern. It is the network of membranes called as cistern. Called as cistern. These sac-like structures they are held together by the cytoskeleton. हे जे sac-like structures असतात ज्याला या ठिकाणी सिस्टरनी असं म्हटलं जातं किंवा मेम्ब्रेनचं जे नेटवर्क आहे जे sac-like structures असतात त्याला ज्याला आपण सिस्टरनी म्हणतो, तर या ठिकाणी हे sac-like structures जे आहेत ते held together ते एकत्र बांधून ठेवलेले असतात. कशाने? बाय सायटोस्केलेटन. म्हणजे या ठिकाणी ट्युब्युल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे सायटोस्केलेटन, तर त्या ठिकाणी त्याच्याने या ठिकाणी हे बांधून ठेवलेले असतात. ओके. आता या ठिकाणी हे सिस्टरने किंवा ही मेम्ब्रेन सिस्टीम कशापासून बनलेली असते? दिस मेम्ब्रेन्स मेड बाय फॉस्फोलिपिड्स. मेम्ब्रेन्स made by phospholipids. Okay, so lipids which contains the phosphate group in it. So the phospholipid membranes. Okay, so this cisternae encloses a space .
a space called as the lumen. ओके, म्हणजे या ठिकाणी हे जर सॅट म्हटलं आपण तर हे काय झालं, इट इज lumen. Okay, the lumen, it is continuous with the, is continuous with perinuclear space, but separated from cytosol, cytosol or cytoplasm. सायटोसोल म्हणजे त्या ठिकाणी सायटोप्लाझम नावाचं जे मॅट्रिक्स असतं त्याला सायटोसोल किंवा सायटोप्लाझम आपण ज्याला म्हणतो. तर या ठिकाणी हे जे ल्युमेन असतं, या ठिकाणी हे हे ल्युमेन सिस्टर्नीचं, ते या ठिकाणी कशी इंटरकनेक्टेड असतात. फॉर एक्झाम्पल इट इज द न्यूक्लियस. ओके, suppose it is the nuclear membrane. Okay. This nuclear membrane, it is connected with the perinuclear space. Perinuclear space म्हणजे आता या ठिकाणी it is the nucleus. Okay, it has the DNA inside it. Okay, or nuclear material and the nucleus. Okay, it is the nucleus. So this nuclear membrane, it is connected with the endoplasmic reticulum. Okay, अशी या ठिकाणी मेम्ब्रेन सिस्टीम जी आहे तर त्या ठिकाणी हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन बरोबर कनेक्टेड असते. तर या ठिकाणी हा जो स्पेस आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या मधला, इथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपल्याला दोन दिसतात नाही का, इनर आणि आउटर, आणि त्याच्या मधला हा जो स्पेस आहे दॅट इज द पेरिन्यूक्लिअर स्पेस. हा जो स्पेस आहे हा पेरिन्यूक्लिअर स्पेस. सो हे जे सिस्टम असतात तर त्यांचं ल्युमेन हे पेरिन्यूक्लिअर स्पेस बरोबर कनेक्टेड असतं, पण सायटोसोम किंवा सायटोप्लाझम बरोबर ते ओपन नसतं किंवा इंटरकनेक्टेड नसतं. ओके, तर या ठिकाणी हे कितीही लांब असं त्या ठिकाणी कनेक्टेड स्ट्रक्चर त्या ठिकाणी असू शकतं. ओके, ही इंटरकनेक्टेड मेम्ब्रेन सिस्टीम असू शकते. ही कनेक्ट कुणाबरोबर असू शकते, पेरिन्यूक्लिअर स्पेस बरोबर आणि सायटोसोल बरोबर. त्या ठिकाणी ते सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम, याच्या बरोबर ती कनेक्टेड नसते. म्हणजे सायटोप्लाझम मध्ये असते पण सायटोप्लाझमशी कनेक्टेड नसते. सायटोप्लाझमशी कनेक्टेड कोण असतं, तर पेरिन्यूक्लिअर स्पेस बरोबर या ठिकाणी ही मेम्ब्रेन सिस्टीम कनेक्टेड असते. ओके, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, इट हॅज द 3 पार्ट्स. ओके, कुठले 3 पार्ट्स, नंबर 1 3 पार्ट्स, 3 पार्ट्स. नंबर 1 सिस्टर्नी, number 2 tubules, and number 3 vesicles. Okay, so first of all we will draw figure here.
such sac-like structures which have ribosomes attached to it. It is flat and flattened sac-like structures it is known as cistern. Second, kibbles. So, such structures are known as the tubules. And such rounded structures are known as vesicles. Okay, vesicles. So if we show its connection with the nuclear membrane, okay, so this nucleus, it is nucleus, it is nuclear membrane, it is endoplasmic reticulum. Okay, so it is rough endoplasmic reticulum and it is smooth endoplasmic reticulum. Okay, it is also smooth endoplasmic reticulum. And these dots, these are the ribosomes. Okay, so first of all, cisternae. These are the long, flat and unbranched lamellae. Long असतात, फ्लॅट असतात आणि अनब्रांच्ड लॅमिले असतात. या ठिकाणी याची जाडी किती असते? 40 to 50 नॅनोमीटर. To 50 nanometer. Okay, nano.
40 to 50 nanometer. Okay, and these are the long, flat, and unbranched lamellae. Long, flat, unbranched. Long, flat, and unbranched. Okay, they're arranged in parallel row. Arranged in parallel row. ओके, एकमेकाला असे पॅरलल त्या ठिकाणी समांतर पद्धतीने अरेंज झालेले असतात. अँड दे आर ऑकर्ड मोस्टली इन द सेल विच परफॉर्म द सिंथेसिस. ज्या सेल्स सिंथेसिसमध्ये काम करतात, सिंथेसिसच्या फंक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतात, त्याच्यामध्ये या ठिकाणी हे मेम्ब्रेन सिस्टीम जे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते सिस्टर्नीच्या फॉर्ममध्ये असतात. ओके, ते सिस्टर्नीच्या फॉर्ममध्ये असतात. देन नेक्स्ट ट्युब्युल्स. The tubules कसे असतात? They are arranged or irregularly. Okay, that is they are irregular, branched. Okay, they are irregular, branched, tube-like. Tube-like structures. Okay, they are having the diameter. आता यांचं हे जे डायमीटर असतं, हे डायमीटर किती असतं? 52 diameter 50 to 100 nanometer. Okay, these are surrounded by the unit membrane having the thickness 50 to 60. म्हणजे ह्या मेम्ब्रेनची जाडी 50 to 60 नॅनोमीटर आणि यांची जाडी जी आहे जाडी तर ती जवळपास 50 ते 100 नॅनोमीटर. ओके, म्हणजे याची जाडी 50 ते 100 आणि एका युनिट मेम्ब्रेनचं जाडी 50 ते 60 नॅनोमीटर. ओके, so thickness. So their lumen is filled with the secretory product. हा जो lumen असतो, this lumen it is filled with secretory substance. जे सिक्रेशन मध्ये जे कामाला येतं ते सिक्रेटरी मटेरियल जे असतं, तर त्या ठिकाणी हे मटेरियल याच्यामध्ये फिल झालेलं असतं. ओके, इट इज फिल्ड विथ द सिक्रेटरी प्रोडक्ट्स ऑफ द सेल. आता या ठिकाणी हे जे आहेत ते अगर इन ऑल टाइप्स ऑफ द सेल. ओके, ऑल टाइप्स ऑफ द सेल. इथे जिथे ह्या सिस्टरनी जे प्रोडक्ट किंवा सिंथेसिस करतात त्याच्यामध्ये आढळतात ट्युब्युल्स इन ऑल टाइप ऑफ सेल. ऑल टाइप ऑफ सेल्स मध्ये ट्युब्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता तिसरं जे आहे ते वेसिकल्स. वेसिकल्स युजली राऊंड ऑर ओव्हल. राऊंड किंवा ओव्हल असं त्या ठिकाणी सॅटेलाइट स्ट्रक्चर्स असतात. त्यांचं डायमीटर जे असतं तर या ठिकाणी 250 नॅनोमीटर. डायमीटर किती असतं? 250 to 530 नॅनोमीटर एवढं त्याचं डायमीटर त्या ठिकाणी असतं. आणि जे आर अकर आयसोलेटेड इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये हे आयसोलेटेड म्हणजे मेम्ब्रेन सोबतच अटॅच असावं असं काही नाहीये. आयसोलेटेड त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये ते प्रेझेंट असतात. ओके, आणि दे आर कॉमन इन पॅन्क्रियास. वेसिकल दे आर कॉमन इन पॅन्क्रियास. ओके, पॅन्क्रियाटिक सेल मध्ये त्या ठिकाणी कॉमन असतात. पहा, सिस्टरनी जे सिंथेसिस मध्ये जे सेल्स असतात त्याच्यामध्ये आढळतात फ्लॅट डिस्क लाईक स्ट्रक्चर्स असतात. ओके, ट्युब्युल्स जे असतात तर इरेग्युलरली ब्रांचड असतात, सिस्टरनी अनब्रांचड असतात. आणि या ठिकाणी हे ट्युब्युल्स जे आहेत सर्व प्रकारच्या सेल्समध्ये असतात. आणि वेसिकल्स जे आहेत राऊंड असतात, ओव्हल असतात आणि पॅन्क्रियाटिक सेलमध्ये पर्टिक्युलरली जास्त प्रमाणात आढळतात. आता या ठिकाणी टाइप्स ऑफ द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. टाइप्स. आता याचे टाइप्स जर बघितले तर या ठिकाणी 3 टाइप्स. आता हे जे होते त्याचे कॉम्पोनंट होते
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे त्या ठिकाणी या ठिकाणी 3 प्रकारचे त्या ठिकाणी किंवा ज्याला आपण काय म्हणू 3 प्रकारचे युनिट्स त्या ठिकाणी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 3 प्रकारे शेप असतात त्याचे. ओके, पण आता आपल्याला काय पाहिजे टाइप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो टाइप्स ऑफ endoplasmic reticulum. Okay, so there are two types. There are two types. Two types कोणते? So number one, that is rough endoplasmic reticulum. It is known as RER. It is known as RER. So RER has all the three components. तिन्ही कॉम्पोनंट्स असतात RER मध्ये. सिस्टरनी असतात, ट्युब्युल्सही असतात आणि वेसिकल्स पण त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. पण या ठिकाणी याच्या बरोबर काय असतात, द रायबोसोम्स दे आर अटॅच विथ ऑल दीज थ्री कॉम्पोनंट्स. म्हणजे रफ मध्ये जर या ठिकाणी वेसिकल जरी असले तरी वेसिकलवर सुद्धा या ठिकाणी काय असतात, रायबोसोम्स त्या ठिकाणी असतात. फ्लॅट डिस्क लाईक स्ट्रक्चर जरी असले, सिस्टरनी जरी असल्या तरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रायबोसोम्स त्या ठिकाणी अटॅच असतात. आणि ट्युब्यूल जरी या ठिकाणी असेल तरी या ठिकाणी दे हॅव द रायबोसोम्स अटॅच विथ देम. सो इट इज नोन as the rough endoplasmic reticulum. Okay, so the attachment of the ribosomes with the membrane make it rough. Okay, आता it is also attached with the nuclear envelope. न्यूक्लियर एनव्हलप बरोबर हे पण अटॅच असतं. ओके, आता इथे आपण दाखवलं इथं या इथं अटॅच आहेत काही रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, तर ते न्यूक्लियर बरोबर पण अटॅच असतात. आता याचा रोल काय असतो, तर या ठिकाणी इन्व्हॉल्व इन द प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट सिंथेसिस. प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट सिंथेसिस. ओके, हे याचं फंक्शन असतं RER. सेकंड जे आहे दॅट इज स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इट इज नोन ॲज SER. काय म्हटलं जातं, SER. आता याचा सरफेस जो असतो तर या ठिकाणी याच्यामध्ये काय असतं, ते या ठिकाणी रायबोसोम दे आर नॉट अटॅच. ओके, म्हणजे या ठिकाणी रायबोसोम जे आहेत तर या ठिकाणी याला अटॅच नसतात. आता याच्यामध्ये काय असतं, पर्टिक्युलरली ट्युब्युल्स दे आर प्रेझेंट. ओके, तर या ठिकाणी काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ ट्युब्युल्स अँड दिस ट्युब्युल्स दे आर नॉट असोसिएटेड विथ द रायबोसोम्स. ओके, इथे काय असतं, रायबोसोम्स प्रेझेंट अटॅच आणि रायबोसोम्स नॉट अटॅच. रायबोसोम्स नॉट अटॅच. ओके, या ठिकाणी अशा प्रकारे रायबोसोम्स त्या ठिकाणी अटॅच नसतात. आता या ठिकाणी याच्यामध्ये पर्टिक्युलरली काय असतात, ओनली ट्युब्युल्स. इट कन्सिस्ट ऑफ ट्युब्युल्स. आता या ठिकाणी इट इज ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व इन द स्टिरॉइड सिंथेसिस. ओके, याच्यामध्ये याचं फंक्शन काय असतं, कशाशी असोसिएट असतात, स्टिरॉइड सिंथेसिस. ओके, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. Carbohydrate metabolism, pigment production. So these are the different functions of this SCR. Okay, so it is particularly associated with the carbohydrate metabolism.
it is not connected with the ribosome, therefore they are not concerned with the protein synthesis. म्हणजे याला रायबोसोम अटॅच नसल्यामुळे प्रोटीन सिंथेसिस मध्ये याचा रोल नसतो. बाकी कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम हे याचं मेजर फंक्शन असतं. त्याचबरोबर स्टिरॉइड सिंथेसिस, पिगमेंट प्रोडक्शन, दिस फंक्शन्स आल्सो परफॉर्म बाय द आर्या. ओके, SCR. ओके, आता या ठिकाणी आपण पाहू फंक्शन. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय? तर या ठिकाणी पहा, तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा त्याचे काही कॉमन फंक्शन्स असतात. तर या ठिकाणी मग हे कॉमन फंक्शन्स, कॉमन फंक्शन्स कुठले? इट फॉर्म द स्केलेटल फ्रेमवर्क. स्केलेटल फ्रेमवर्क इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये स्केलेटल फ्रेमवर्क तयार करते. त्यानंतर इट इन्व्हॉल्व इन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ सेल्युलर मटेरियल. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट of material. Okay, then it involve in metabolic activities. Involve in metabolic activities. Okay, then it provides the increased surface area for cellular reaction. It provides increased surface area for cellular reaction. For cellular reaction. Okay, and the next function is involved in formation of nuclear membrane. Involved in formation of nuclear membrane during cell division. Okay, so these are the common functions of the endoplasmic reticulum. It forms the skeletal framework. It involves in active transport of material. It involves in metabolic activity. It provides increased surface area for cellular reaction. It involves in formation of nuclear membrane during the cell division. But we know that there are two different types of the endoplasmic reticulum. So they have the slightly different functions also. So first of all, SCR. Okay, the functions of SCR. So SCR is involved in lipid synthesis, fat and lipids. It is synthesized in the smooth endoplasmic reticulum. Lipid synthesis. Number 2, glycogen synthesis. Glycogen synthesis. Stored food material in the animal, that is the glycogen. तर ग्लायकोजन सिंथेसिस मध्ये त्यानंतर स्टिरॉइड सिंथेसिस. स्टिरॉइड मध्ये कोलेस्टेरॉल, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन हे सगळेच येतात. कोलेस्टेरॉल, प्रोजेस्टेरॉन and टेस्टोस्टेरॉन हे सगळेच या ठिकाणी स्टिरॉइड याच्यामध्ये तयार होतात. त्यानंतर इट इन्व्हॉल्व इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम.
carbohydrate metabolism. Okay, and then detoxification of harmful material. Detoxification. Harmful material. Okay, so yes, yes. Smooth endoplasmic reticulum. The function number one, lipid synthesis. Number two, glycogen synthesis. Number three, steroid synthesis like cholesterol, progesterone, and testosterone. Number four, carbohydrate metabolism, and number five, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जर काही टॉक्झिन्स हार्मफुल टॉक्झिन्स विषारी काही पदार्थ जर शरीरात असतील तर मेटाबॉलिझमला हार्मफुल तर त्या ठिकाणी ते बॉडीतून रिमूव्ह करायचं काम सुद्धा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतो. ओके, देन सेकंड that is RER, rough endoplasmic reticulum. Okay, so it provide site for protein synthesis. So protein synthesis. Number two, protein translocation. नुसतं सिंथेसिस करत नाही, ट्रान्सलोकेशन पण करतं. ट्रान्सलोकेशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणे. तर प्रोटीन ट्रान्सलोकेशन, देन फोल्डिंग ऑफ द प्रोटीन. ओके, फोल्डिंग अँड ट्रान्सपोर्ट. फोल्डिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन म्हणजे प्रोटीनशी रिलेटेड सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो करतो. ट्रान्सलोकेशन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पण जातं, वाहून पण नेले जातात एका जागेवर दुसऱ्या जागेवर, त्यांची फोल्डिंग पण त्या ठिकाणी केली जाते. ओके, फोल्डिंग. देन इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ग्लायकोसायलेशन रिएक्शन. ओके, इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन ग्लायकोसायलेशन. Play important role in glycosylation. Glycosylation. Okay, glycosylation. Then it helpful in disulfide bond formation. It involve in disulfide म्हणजे या ठिकाणी प्रोटीन प्रोटीनला बांधणारा जो डायसल्फाइड बॉन्ड असतो तो डायसल्फाइड बॉन्ड फॉर्मेशन produced by the RER. Okay, and the membrane synthesis. Membrane, phospholipid membrane synthesis takes place by the RER. Okay, so these are the different functions. पहा, SCR लिपिड सिंथेसिस करतं, ग्लायकोजन सिंथेसिस करतं, स्टेरॉइड सिंथेसिस करतं, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये इन्व्हॉल्व होतं आणि डिटॉक्सिफिकेशन करतं. RER काय करतं, प्रोटीन सिंथेसिस करतं, प्रोटीनचं ट्रान्सलोकेशन पण होतं, ट्रान्सपोर्ट पण होतं, फोल्डिंग पण होतं RER मुळे. त्याच्यानंतर ग्लायकोसिलेशनची प्रक्रिया, ग्लायकोसिलेशन म्हणजे ग्लायकॉल किंवा ग्लुकोज ऍड होण्याची प्रक्रिया जी असते ग्लायकोसिलेशन. डायसल्फाइड बॉन्ड म्हणजे या ठिकाणी सल्फर सल्फर, त्या ठिकाणी सल्फर सल्फर असं डायसल्फाइड बॉन्ड त्या ठिकाणी प्रोटीन्समध्ये त्या ठिकाणी तयार करायचं काम ते करतं. आणि मेम्ब्रेन सिंथेसिस पण त्या ठिकाणी घडून आणतं किंवा मेम्ब्रेन सिस्टीम जी आहे मध्ये ते तयार करायचं काम कोण करतं, rough endoplasmic reticulum. So these are the different functions of RER. So I hope you got the points. Thank you very much.